आई मी थोडीशी आगाऊ होते म्हणून चौथीत असताना माझे वडील वारले आणि मला माझ्या आईने अनाथ आश्रमात दाखल केलं. कदाचित माझी भावंडं होती, मला बहिणी आणि भाऊ होते, पण मलाच अनाथ आश्रमात तिने टाकलं. याचं कारण मला समजलं नाही खरं तर, पण चौथीपासून ते 12वीपर्यंत मी अनाथ आश्रमातच मोठी झाले. आणि तेव्हा कोणीही खरं तर माझं स्वतःचं म्हणून कोणीच नाही मला भेटायला आलं. या सगळ्या संबंधातून जेव्हा 12वी झाल्यानंतर लग्न लावलं गेलं आमच्या कविता साळुंकेचं. आमची कविता ही इतकी ब्रिलियंट, इतकी कमालीची आहे. ती म्हणते की आई, 12वीनंतर माझं लग्न लावून दिलं गेलं आणि 2.5 वर्षाचं बाळ आणि 1.5 वर्षाची मुलगी, 2.5 वर्षाचा मुलगा आणि 1.5 वर्षाची मुलगी असताना मला लक्षात आलं की माझ्या नवऱ्याचं कुठेतरी बाहेर त्याचे काही संबंध, नैतिक संबंध, अनैतिक संबंध म्हणून अफेअर त्याचा आहे. आणि असं असल्यामुळे नवऱ्याने सोडलं आणि मीही त्याला सोडलं आणि माझा एकटी सिंगल पॅरेंट म्हणून प्रवास सुरू झाला. अनाथ आश्रमात खरं तर मी थोडीशी मस्तीखोर, थोडीशी आगाऊ म्हणून मला खेळासाठी प्रवृत्त केलं गेलं. मी खूप चांगली खेळायची आहे, कबड्डी आणि खो खो. पण कबड्डी त्यातली मला कबड्डीमुळे इतकी मी कबड्डीमध्ये पारंगत झाले आई अनाथ आश्रमात असताना, असं आमची कविता साळुंके सांगते. आणि ते सांगताना ती इतके मोठे अनुभव, जीवनाचा एक मोठा सारीपाट म्हणतो ना तसं आपल्यासमोर ठेवते ती. आणि ती म्हणते की आई, मी कबड्डी खेळून मला जे पैसे मिळायचे, मला बक्षिसं जी मिळाली, त्याच्यावर माझा 12वीनंतर अनाथ आश्रमातून 18 वर्ष झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्याच्या आधारावरच माझा सुरुवातीचा उदरनिर्वाह मला मिळालेल्या बक्षिसांच्या आधारावर, तिथून मिळाल्या पैशाच्या आधारावरच झाला. आणि माझी मुलं आता, मोठा मुलगा हा तिचा आता 16 वर्षाचा आहे आणि लहान मुलगी ही आता 14 वर्षाची आहे. आणि ती म्हणते की समाज वाईट आहे आई, अतिशय दुःख, वेगवेगळ्या परिस्थितीतून, वेगवेगळ्या संघर्षातून मार्ग काढत मी पुढे गेले. म्हणजे कसं झालं, जेव्हा नवऱ्याचं असं समजलं की त्याचे बाहेर संबंध आहेत, अनैतिक संबंध त्याचे होते, आणि हे जेव्हा समजलं तेव्हा मी पॉयझन खाल्लं. मी सरळ विष प्याले आणि मला जीवन माझं संपायचं होतं. पण त्यावेळेला मला लक्षात आलं की माझ्याबरोबर तर कोणीच नाही आहे, माझ्याबरोबर जो कोणी नाही. आणि अशीच मी वाढले आणि माझ्या मुलांवरही हीच परिस्थिती उद्भवली माझ्या गेल्यानंतर. तर या मुलांचं काय? आणि मी इतकी घाबरून गेले आई. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की लाईफमध्ये आता मागे वळून बघायचं नाही. समाज आपल्याला खूप काही चांगलं देतो आणि हे समाजातून शिकण्याची पॉवर आपल्यात आली पाहिजे. आपण या समाजातल्या वाईट विचारांमधूनच खूप स्ट्रॉंग आपल्या लाईफमध्ये बनत जातो. आणि हा विचार तिचा वृद्धिंगत होत गेला. आणि कविता साळुंके आता ती आमची 1% आरक्षण मिळाल्यामुळे कविता साळुंके संभाजीनगरला असते, सन्मानाने जगते आणि मुलांना ते सगळं प्रेम देते, सगळी माया, सगळा जिव्हाळा, सगळी आपुलकी, ही सगळी कविता आपल्या मुलांना देते. आणि याच्यातून ती म्हणते मी सिंगल पॅरेंट आहे, पण मी अभिमानाने आई ही गोष्ट सांगते आणि मी अभिमानाने जगते. कारण आता मी एकटी नाही, आता मी स्वनात आहे. कारण तुमच्यासारखे आई बाबा पण मला आहेत. आणि हा समाज, ह्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी मला हळूहळू समजायला लागल्या की समाज हा चांगला पण आहे, समाज हा वाईट पण आहे, आपल्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून मी आई, माझी दिवाळी पहिला दिवस दिवाळीचा जो असतो तो मी सगळं वृद्ध जे अनाथ आहेत, ते वृद्ध जे आहेत ज्यांना कोणीही नाही आहे, अशांबरोबर मी माझी दिवाळी माझ्या मुलांना घेऊन साजरी करते. आणि दुसरा दिवस आई जो असतो ना, जो लक्ष्मीचा दिवस असतो, दिन झाल्यानंतर दुसरा दिवस जो पाडव्याचा असतो, त्यावेळेला ती अनाथ आश्रमात जाते आणि आपल्या मुलींच्या बालिकाश्रमात जाऊन ती सगळ्या मुलींना जे त्यांना आवडतं ते सगळं ती देते. आणि त्यासाठी ती तिचा जो काही तिला जे काही मिळणारं उत्पन्न आहे, त्या उत्पन्नातला पैसे जमा करते. दिवाळीला तिला अनाथ आश्रमात भेट देताना काहीतरी मुलींना द्यायचे या विचारात. आणि
माय म्हणून त्यांच्याबरोबर राहते, दिवस घालवते. आणि तो दिवाळीचा दिवस असतो जेव्हा या मुलांबरोबर कोणीही नसतं. दिवाळीचे दिवस हे मुलं खरं तर खूप मिस करत असतात, कारण बाहेरून काहीतरी फटांग्यांचे आवाज ऐकत असतात, काहीतरी गोडधोड होत असतं, असं काहीतरी त्यांना कोणीतरी सांगत असतं आणि एक कुतूहल या सगळ्या अनाथ मुलांच्या मनामध्ये असतं. पण ही कविता त्यांना तो पूर्ण एक दिवस हा त्यांचा इतका उन्हाळ दिवस ती सेलिब्रेट करते तिच्या मुलांबरोबर. आणि म्हणूनच ती एक सक्षम अशी एक स्त्री आहे, अशी एक सिंगल पॅरेंट आहे. आणि ते सिंगल पॅरेंट असताना तिला अभिमान आहे. ती म्हणते, आई आता मला काहीही कुठल्याही गोष्टीचं मला वाईट फील होत नाही. मला असं वाटतं समाज हे आपल्याला दोन्ही बाजूंनी समाज असतो, पण आपल्याला समजावं लागतं त्यातून आपल्या